या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। निंबर्गी इथल्या रमाबाई आंबेडकर आश्रम शाळेत अन्नधान्य वाटपाचा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला। संविधान दिनी असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर सोलापूर या संस्थेकडून रमाबाई आंबेडकर आश्रम शाळा आणि वसतिगृहाला ज्वारी, गहू, तांदूळ, साखर, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, मटकी, खजूर, सफरचंद, राजगिराचे लाडू, खाद्यतेल आदी अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं। कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून झाली। या उपक्रमासाठी असोसिएशनचे अध्यक्ष BM जाधव, सचिव संतोष कुमार बायस, उपाध्यक्ष वैभव होमकर, खजिनदार मनोज महिंद्रकर, माजी अध्यक्ष प्रशांत मोरे, संचालक जवाहर उपासे, संचालक गणेश इंदापुरे, सदस्य सूर्यकांत बिराजदार आणि लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते। विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना अध्यक्ष BM जाधव म्हणाले की मी एका छोट्या गावातील साध्या शाळेत शिकलो, पण जिद्द, मेहनत आणि ध्येय ठेवल्यास यशाची शिखरे गाठणे शक्य आहे। आश्रमशाळेला पुढे कुठलीही मदत लागल्यास आम्ही सदैव तयार आहोत। कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका प्रतिभा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। शाळेचे शिक्षक राहुल दुपारगुडे, अर्जुन कोळी, तेजस कट्टीमणी तसंच इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्साहाने कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले। असोसिएशनच्या या सामाजिक जाणीवेतून दिलेल्या सहाय्याबद्दल शाळेच्या वतीनं सिद्धाराम वाघ यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले। या मदतीमुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या पोषणात आणि शैक्षणिक उन्नतीत सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल असं उपस्थित मान्यवरांनी सांगितलं।